नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे। मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकलेला होता। मराठा समाजासाठी महाविकास आघाडीला वेळ नाही अशी टीका त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे। आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बैठक सर्वपक्षीय बोलावण्यात आलेली होती। मात्र महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातलेला होता। मराठा समाजासाठीच त्यामुळे महाविकास आघाडीला वेळ नाही असं देवेंद्र फडणवीसांनी टीका करताना म्हटलंय। तर ऐनवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे। सगळे सोयऱ्यांवर मत जाणून घेतली, मुख्यमंत्री निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना सांगितलंय। आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे, समन्वयाचीच भूमिका असेल असं देखील फडणवीस म्हणाले। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढू नका, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत ओबीसी नेत्यांनी हा सूर आळवला आहे। शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठं नुकसान होईल असं ओबीसी नेत्यांनी यावेळी म्हटलं। कुणबी दाखले देण्याचं थांबवा, ओबीसी नेत्यांनी बैठकीतून ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची भूमिका यावेळी जाणून घेतली। सगळे चोऱ्यांचा अध्यादेश काढू नका अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केलेली आहे। ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत, त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत। अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची, अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला। याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही। या सोयऱ्यांच्या संदर्भात जी काही विविध मतं आहेत, ती मतं आज आम्ही समजून घेतलेली आहे। त्यात काही कायदेशीर मतं मांडण्यात आलेली आहेत, तीही समजून घेतलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री सर्वांची चर्चा करूनच या संदर्भात उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील। केंद्राने जी बैठक आयोजित केली होती, आता आम्हाला या संदर्भात काहीच माहीत नाही। किमान ह्या बैठकीची आगाऊ सूचना तरी द्यायला पाहिजेत की उद्या ही बैठक आहे आणि अचानक हे बैठकीची माहिती आम्हाला दिली गेली। एकदम सर्वपक्षीय बैठक बोलवत असताना किमान ते बोलवताना त्याची पार्श्वभूमी तरी विरोधी पक्ष नेत्यांना कळवणं आवश्यक होतं अशी आमची अपेक्षा होती। या बाबतीत सरकार आम्हाला विरोधी विश्वासात घेईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे।